नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशी 7 ते 4 रांगोळी बघणार आहोत. तर इथे मी अगोदर टिपके मारून घेतलेले आहेत. तर 7 ते 4 आपल्याला अगोदर 7 नंतर 6, 5 आणि नंतर 4 असे टिपके मारून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि नंतर आपल्याला मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने आपल्याला याचे गोल गोल तयार करून घ्यायचे आहेत. तर अगोदर प्रत्येक 2 टिपक्यांना जोडून घ्यायचं आहे रेषेने आणि नंतर त्याचा गोलाकार करून घ्यायचा आहे. तर आता पूर्ण गोलाकार झालेले आहेत. तर टोटल आपले 6 गोलाकार झालेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये आपण रंग भरून घेऊयात. तर रंग तुम्हाला जसे छान वाटतील त्या पद्धतीने तुम्ही भरून घेऊ शकता. तर मी इथे खालच्या 2 बॉक्समध्ये पोपटी कलर भरून घेतलेला आहे. आता वरच्या 2 मध्ये आपण केशरी कलर भरून घेऊयात. तर रंग तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही त्या पद्धतीने भरून घ्या. आणि वरच्या 2 मध्ये मी पिवळा कलर भरलेला आहे आणि मधी जो भाग आहे का त्याच्यामध्ये मी निळा कलर भरून घेतलेला आहे. आता इथे मी एक औषधाच्या बॉटलचं झाकण घेतलेलं आहे आणि त्याने असे डॉट टाकून घेतलेले आहेत. तर व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या पद्धतीने तुम्ही प्रत्येक गोलाच्या 2 गोलाच्या मध्यभागी आपल्याला हे डॉट टाकून घ्यायचे आहेत. आणि असं आपल्याला पेन्सिल किंवा एखादं ब्रश असेल तर त्याने असे आपल्याला ह्याचे रेषा ओढून घ्यायच्या आहेत. तर खूप सुंदर आणि सोपी अशी ही रांगोळी आहे. रोज अंगणामध्ये आपल्याला कोणती रांगोळी काढावं असं रोजचं वेगळं टेन्शन येतं. तर अशी सोप्या पद्धतीची तुम्ही ही रांगोळी काढून घ्या. अगदी कलरफुल आणि मस्त अशी ही रांगोळी दिसते आहे. तर मध्यभागी मी पुन्हा असे डॉट टाकून घेतलेले आहेत. तर अगोदर काय करायचं, एका झाकणाने थोडंसं त्या मधल्या भागामध्ये झाकण उमटवून घ्यायचं आहे त्याचा भाग आणि नंतर डॉट टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून व्यवस्थित असे डॉट पडतात. तर आता बाहेरून आपण एक एक पिवळ्या कलरचा टिपका देऊन घेऊयात आणि मस्त अशी ही रांगोळी तयार आहे. तर तुम्हाला अशा रांगोळी आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा हा व्हिडिओ नक्की करा. आणि तुम्हाला कोणत्या पद्धतीच्या रांगोळी आवडतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मग अशाच एका नवीन कलरफुल रांगोळीमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.